नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द जॉब अपडेट मराठी. जिल्हा न्यायालय भरती 2023-24 सुप्रीम कोर्टाने केस जी आहे ती डिस्पोज केलेली आहे. हे सर्वांना तुम्हाला माहितीच आहे. आणि आता सेकंड आन्सर की जी आहे ती कधी येणार, तसेच तुमची स्वच्छता चाचणी आणि चापल्यता चाचणी कधी होणार याच्याविषयीच आज अपडेट आलेली आहे. 11 जुलै म्हणजे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे ते समोर आलेले आहे. आता प्रोसेसेस ज्या आहेत त्या लवकरच सुरळीत होणार आहेत, परंतु त्या कधी होणार आहे त्या सर्व गोष्टींची माहिती जी आहे ते आपण डीप डाऊन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या ऑफिशियल ऑथेंटिक अपडेट्स ज्या आहेत त्या तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील. सर्वात प्रथम मित्रांनो, भरपूर विद्यार्थी कमेंट करत होते, सर केस तर डिस्पोज झाली, परंतु केसचे ऑफिशियल स्टेटस तुम्ही आम्हाला दाखवले नाही. तर हे तुम्ही पाहू शकता, केसचे ऑफिशियल स्टेटस जे आहे ते डिसमिस्ड म्हणजे मित्रांनो केस जी आहे ती डिलीट झालेली आहे. आणि आता पुढे कोणतीही प्रकारची अडचण किंवा स्टे जो आहे तो केसवर राहिलेला नाही. आता फक्त तुमची सेकंड आन्सर की आणि तसेच स्वच्छता चाचणी, चापल्यता चाचणी, टायपिंग या गोष्टी ज्या आहेत त्या राहिलेल्या आहेत. आता या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कधी पार पडतील, म्हणजेच याच्या तारखा नेमकं काय असणार आहेत आणि त्या कशावरून मी सांगत आहे, हे सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला देतो. परंतु त्याच्या अगोदर स्टेप बाय स्टेप आपण सर्व डिटेल जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम आहे किती मार्कांचा होणार फायदा आणि तोटा. म्हणजे सेकंड आन्सर की लागल्याच्या नंतर भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, सर आता सेकंड आन्सर की लागेल आणि आमचे मार्क्स जे आहेत ते किती वाढतील किंवा किती कमी होतील त्याच्याविषयी माहिती सांगा. तर ही तुमच्यासाठी सांगत आहे. आता सर्वात प्रथम म्हणजे पेपरच्या पॅटर्ननुसार पेपर काही शिफ्टला हार्ड असतात, काही शिफ्टला नॉर्मल असतात आणि त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा जो आहे तो होत असतो. आता सेकंड आन्सर कीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची शिफ्ट सोपी होती त्या विद्यार्थ्यांना तर चांगले मार्क पडले असतीलच, आणि ज्या विद्यार्थ्यांनी शिफ्ट थोडी हार्ड असेल त्यांना कमी मार्क. जर प्रश्न चुकीचे असतील आणि त्या प्रश्नांचे उत्तरे परत पुन्हा एकदा दुरुस्त करण्यात आलेले असतील तर तुमचे मार्क्स जे आहेत ते वाढत असतात. आता 30पैकी भरपूर विद्यार्थी शिपाई हमाल व लिपिकचा पेपर जो आहे त्यामध्ये किती मार्क्स वाढतील, तर सर्वात अगोदर आपण शिपाई या पदासाठी जाणून घेऊया. 30 मार्काचा पेपर होता तुमचा आणि या 30पैकी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना 20, 21, 18, 19 अशा प्रकारे मार्क पडलेले आहेत आणि कमी देखील मार्क्स पडलेले आहेत. त्यामुळे आता 30पैकी सरासरी जर गुण वाढले तर तुमचे 3 ते 4 गुण जे आहेत ते वाढू शकतात, आणि जर कमी झाले तर 1 ते 2 गुण जे आहेत ते तुमचे कमी होऊ शकतात. आता तुमच्या शिफ्टनुसार डिपेंड राहिले त्या गोष्टी. अशा प्रकारचा मित्रांनो तुमचा फायदा आणि तोटा जो आहे तो होऊ शकतो. चला तर पुढील पॉईंटकडे आपण वळूया. पुढील पॉईंट आहे स्वच्छता आणि चापल्यता चाचणी. आता सेकंड आन्सर कीची तारीख सांगण्याच्या अगोदर तुम्हाला हे सांगू इच्छितो की स्वच्छता आणि चापल्यता चाचणीवर आपण एक अतिशय डिटेल्ड आणि डीप डाऊन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनमध्ये देखील देत आहे, तुम्ही चेक करू शकता. आता स्वच्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहतो म्हणजे ती कधी होणार आणि सेकंड आन्सर कीच्या नंतर किती दिवसांनी होणार. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, सेकंड आन्सर की आल्याच्या नंतर तुमची स्वच्छता आणि चापल्यता चाचणी 8 दिवसाच्या आत तुमचे टाईम टेबल जे आहे ते येत असते. आता सर्वात महत्त्वाचा आणि तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत आहात तो प्रश्न म्हणजे सेकंड आन्सर कीची तारीख नेमकं काय असणार आहे आणि या तारखेला सेकंड आन्सर की येणार की नाही किंवा काय विषय होणार, तर ती गोष्ट आपण सर्व माहिती जी आहे तीच तुम्हाला सांगतो. आता तुम्ही पाहू शकता सुप्रीम कोर्टाने स्टे जो आहे तो काढलेला आहे. म्हणजे येणाऱ्या 5 दिवसातच तुम्हाला तुमचे जे टायपिंगचे होते लघुलेखक म्हणून जे टायपिंगचे राहिले होते, म्हणजे प्रोसेस ज्या चालू झाल्या त्या लघुलेखक नाही तर स्टेनोग्राफर या पदाच्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या ऐन वेळेत बंद झालेल्या होत्या. त्यामुळे 4 ते 5 दिवसात स्टेनोग्राफर या पदाची पेपर टाईम टेबल जे आहे ते येऊ शकते आणि त्याच्यानंतर लगेचच तुमची सेकंड आन्सर की देखील येणाऱ्या 8 ते 10 दिवसातच. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, येणाऱ्या 8 ते 10 दिवसातच तुमची सेकंड आन्सर की देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि सेकंड आन्सर की पाहायला मिळाल्याच्या नंतर तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर आऊट होणार आहेत आणि त्याच्यानंतर तुमची स्वच्छता चाचणी देखील लवकरच होईल. अशा प्रकारची आजची अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती. तुमची सेकंड आन्सर की अशा प्रकारची असणार आहे. अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला दिल्याबद्दल व्हिडिओला एक लाईक तर बनतच आहे मित्रांनो. चॅनलवर जर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.